आणि टेनिस क्रिकेटमधला सेन्सेशन प्रथमेश ठाकरे वॉरेड गावचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला NSPचा ब्रँड बाहुबली टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित टेकले आणि दुसऱ्या बाजूला अर्नाळा आपला स्थानिक संघ लोकल संघ याच मातीमध्ये वाढलेला याच मातीमध्ये रुजलेला आणि याच मातीमध्ये खेळून मोठा झालेला साईनाथ अर्नाळाचा संघ आहे. प्रेक्षक आहेत पाठिंबा देण्यासाठी. एकदा किती प्रेक्षक आहेत तेही जाणून घेऊया. टाळ्यांचा गजर एकदा उद्या. साईनाथ अर्नाळा खेळतोय. समोर संघ आहे टीम शिवान स्पोर्टचा संघ. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज खेळाडूंना येणारी ऊर्जा त्यांना मिळणारं प्रोत्साहन आणि त्यांना मिळणारी नवी चेतना निर्माण करत असते. सुमित टेकले प्रथमेश ठाकरे ही जोडी मैदानावरती पहिले षटक हाताळण्यासाठी डेलमॉन सज्ज होतोय. शुक्रिया दुकान सर जी. एक लाजवाब मुकाबले की शुरुआत होने जा रही है. सेमीफाइनल नंबर 1 आप देखने जा रहे हैं दोस्तों. पाटिल परिवार आयोजित इस टूर्नामेंट का महासंग्राम फायदे की शुरुआत हुई और ये आगाज है. थोड़ी देर बाद अंजाम आपके सामने आएगा. और ये पाटिल ट्रॉफी 2024 का सरार का पहला सेमीफाइनल नंबर 1. एक तरफ एक लाजवाब मुकाबले की टीम है जिन्होंने कल लाजवाब बल्लेबाजी कर वो विकेट कीपर पर है चांस. लाजवाब बल्लेबाजी होगी या गेंदबाजी दिखाया जाएगा. गेंदबाजी पर डलमान है. स्ट्राइक पर प्रथम ठाकरे नॉक स्ट्राइक है. सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिलकुल गेल्या वर्षीचा चॅम्पियन आहे. गेल्या वर्षी पण कालचा दिवस ज्यानं गाजवलाय कालचा दिवस ज्या संघाने गाजवलाय तो साईनाथ अर्नाळा आहे. पहिला चेंडू प्रथमेश ठाकरे स्ट्रायकर एंडला आहेत. स्विच इट रिवर्स प्रथमेश ठाकरे खेळ ऑन चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. चला थोडासा वेळ घेता. डीजे वाला सुद्धा काही गाणी सेट करतोय कारण गाणी पण बरोबर वाजली पाहिजे. डीजे वरची गाणी मैदानावरचं पाणी हे दोन्ही योग्य वेळ आले तर म्हणजे पहिल्या चेंडूवरती झैर भाई चौकार आला प्रथमेश ठाकरे याच्या बॅटमधनं. सही का दुकान सर जी. एक लाजवाब अंदाज में रिवर्स के अंदाज में खेला हुआ शॉट था प्रथमेश ठाकरे द्वारा और 4 रन के साथ शुरुआत की है. अगली गेंद प्रथमेश ठाकरे के लिए हुई. फिर दूसरे अंदाज में भी खेला पॉइंट के ऊपर से. खिलाड़ी दर्शक बनकर रह जाएंगे. गेंद सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए फर्रार. कम ऑन डीजे. फटका केला 2 चेंडूवरती 2 आणि कौतुक आहे म्हणजे ॲज अ बॅटिंग करतोय म्हणून नाही. प्रथमेशचा पण या मैदानावरती ज्या वेळेला स्पर्धा झाली त्यावेळेला तो खेळलाय. आताही ही स्पर्धा पाटील ब्रदरची स्पर्धा आहे. गेल्या वर्षी हा खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता आणि आताही जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा कोकणामध्ये खेळून तो आलाय. सकाळी 4 वाजता आलाय. त्यानंतर या मैदानावरती दाखल झालाय. खऱ्या मैदानावरती त्याला खेळायचं आहे. आपला खेळ दाखवायचा. प्रेक्षक आहेत जे त्याचे बरेचसे फॅन फॉलोवर आहेत भरपूर आहेत. 3 in a row 4 3 चौकार. भले भले पण कोणाला डरला नाही. मास्टर माइंड हाय यो मास्टर माइंड हाय. थँक्यू. तिथे मास्टर माइंड आहे पण इथे माइंडसेट आहे. माइंड क्लिअर आहे की मला फटकेबाजी करे हे माझं आवडतं मैदान आहे. पसंदीदा खेळ है मेरा या आणि प्रेक्षकांना जो आवडतो तो खेळ प्रथमेश ठाकरेचा चालू है. सही का दुकान सजी. इस मैदान पर प्रथमेश ठाकरे के लिए लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ जिसको राज आया है ये मैदान. लाजवाब पहले साल में मैन ऑफ द सीरीज के हकदार बने. इस मैच में क्या बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आएगा. दर्शक भी आए हैं. प्रथमेश ठाकरे सुमित ठाकरे इस मैदान पर है. सुमित टेकले लाजवाब बल्लेबाजी दोनों ने की है मगर क्या इस मैदान पर अब गेंदबाजी का नजारा पेश किया जाएगा. डायमंड गेंदबाजी पर है. बेहतरीन शॉट मिड ऑफ के ऊपर से खेला है मगर गेंद जाएगी सीमा रेखा के बाद. 6 रनों के लिए फर्रार. लाजवाब सिक्सर. कम ऑन डीजे. डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची. पण प्रेक्षक आपल्याला सुद्धा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांनी झेल टीमला तर 200 रुपये खाली हाथ आप भी नहीं जाएंगे. आप आए तो बिल्कुल जैसे दुल्वाले दुल्हने ले जाएंगे ऐसा पब्लिक तुम्ही आलेत ना तर कॅश टीमला तर 200 रुपये तुम्ही घेऊन जाणार. कारण संजय पाटील पुरापाडा भाग्य संजय पाटील यांच्याकडनं प्रत्येक जो सिक्सर घेईल ना 3 चौकार 1 षटकार. अजून एक कव्हरच्या डोक्यावर काय बॅटिंग चाललंय. हो 4था चौकार या षटकातील 4.
थैंक यू। आणि काय बैटिंग झाले। जब मैं बीच में कहा था बाबा इस खिलाड़ी का नाम क्या है प्रथमेश ठाकरे नहीं, येईल तो बोल ठोकरे, येईल तो बोल ठोकरे। प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार ठोकतोय। धावा झाल्या धापलकावरती 22। सही का दुकान सर जी, क्या बल्लेबाजी, 5 गेंदों का खेल हुआ है मगर लाजवाब बल्लेबाजी। दर्शक को जैसी बल्लेबाजी जैसा मुकाबला चाहिए वैसा मुकाबला चलता हुआ डायमंड महंगे साबित हो रहा है। और आखिरी गेंद पर मिटा पर गेंद मिस टाइम है मगर गेंद लाल में गिरेगी। थैंक यू डीजे। और इस साथ इसको आगे सरकता हुआ 24 रनों पर बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आ रहा है। 2 कैच का मौका था, नाकाम रहे खिलाड़ी। अब रन संख्या 24। अप्रतिम अप्रतिम फलंदाजी आहे। शेवटचा चेंडू होता, फेस करत होता प्रथमेश ठाकरे। जेव्हा सुरुवात केली होती, जेव्हा पहिला फटका रिव्हर्स स्वीपचा फटका 24 धावा या षटकामध्ये आल्यात। त्याच्यामध्ये आपण पाहिलं 4 चौकार 1 षटकाराचा समावेश आहे। आणि एका प्रेक्षकाने झेलही टिपलाय, 200 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी पण आहे आणि तेही खुश आहेत, तेही खुश आहेत। पण या 24 धावा पहा प्रथमेश ठाकरे यांच्या, जे लगेच स्क्रीनवरती दाखवलं जातं। डीबीएनची खासियत आहे, जी चांगली खेळी आले, चांगले इनिंग आले, तिला लगेच याचा हायलाइट म्हणून दाखवलं जात आहे। अखेल प्रथमेश ठाकरे था, म्हणून मी जय भाई इसलिए मैंने कहा था प्रथमेश ठाकरे येईल तो चेंडू ठोकरे असा खेळ प्रथमेश ठाकरेचा झाला आहे। वॅगन व्हील जरी पाहिलं तर प्रथमेश ठाकरेनं धावा केल्या बिहाइंड द विकेट। आपण थर्ड मॅनला गेल्या थोडासा पॉईंटच्या दिशेने एक चौकार पाहिला आणि वाईटिश लॉंग ऑफला एक सिक्सर षटकार, पहिल्या षटकाचा खेळ। धावा धापलकावरती 24। इथून लागोपाठच्या 3 चौकारासाठी 3 षटकारांसाठी 3 विकेटसाठी संदीप पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज है। सही का दुकान सर जी, इस मैदान पर पाटिल परिवार की ये टूर्नामेंट है और कोई भी खाली हाथ नहीं जाएगा। वो दर्शक हो या फिर वो बल्लेबाज हो या गेंदबाज हो, इस मैदान पर वो झोली भरकर ही जाएगा। क्या कहना चाहेंगे आप? प्रत्येकाला काहीतरी मिळणार, तो कॅश टिपणार, त्याला प्राइज मिळणार, पण जो प्रेक्षक वर्ग आला ना त्याला चांगले क्रिकेट पाहायला मिळणार। सुमित टेकले मागच्या मॅच मध्ये 49 धावांची खेळी आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर 149 चौकार झालेत आतापर्यंत। 149 149 चौकार आतापर्यंत नोंदवले गेल्यात। धावा धापलकावरती 24। हो टॅप करतोय बघा, हे क्रिकेट आहे। जे नवीन खेळाडू काही बघत असतील ना तर हे क्रिकेट बघा। सुमित फार मोठा खेळाडू आहे, पण माहिती आहे आता बॅट जास्त लागले, बॅटमध्ये धावा जास्त आहेत प्रथमेश ठाकरेला, मग त्याला स्ट्राईक देवा। हे बऱ्याच जणांना नाही जमत। त्यावेळेला नवीन खेळाडूंसाठी तुम्ही फक्त खेळ ना बघू, ते कसे खेळतात, स्ट्राईक रोटेट करतात किंवा आपल्या टीमसाठी काय योग्य आहे ते करतात, तेही मैदानावरती पाहिलं गेलं पाहिजे। 1 धावे चेंडूवरती स्कोर 25-25। सही का दुकान सर जी, इस मैदान पर अगला जवाब बल्लेबाज है मगर जानते क्या खुनाला भिवंडी से आए हैं इस मुकाबले को देखने। उन्होंने कैच लिया है दर्शक से और उनको इनाम से नवाजा हुआ। दुकान सर जी क्या कहना? पहिला बिहारचा होता, तिथे आडनेचा होता खेळाडू आणि आता भिवंडीवर आलाय, पण तो सांगेल बाबा भिवंडी से आयो लेकिन इनाम लेके जा रहा हूं। आता स्कूपचा फटका है, कॅच संदीप करवत एसके ब्रँड आहे अर्नाळसा, एसके ब्रँड झळकलाय। संदीप करवत अप्रतिम झेल टिपलाय। बुलाती है मगर जाने का नहीं। थँक्यू कॅमेरामॅन बंडी, थोडासा आपण कॅमेऱ्याचा झोत थोडासा मुख्य स्टेजच्या दिशेने या, कारण ज्याने झेल टिपला त्याला कॅश प्राइज दिलं जात आहे। भाग्य संजय पाटील पुरापाडा यांच्याकडनं कॅश टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रेक्षकांना आहे आणि भिवंडीवर आल्या ते खुश आहे बघा। या गोष्टी आहेत। आणि आता आपण रिप्ले मध्ये झेल पाहूया, रिप्ले मध्ये झेल पहा। विघ्नेशचा चेंडू होता, विघ्नेश एक चांगली इनिंगचा करून परतलाय, पण परत असताना स्कूपचा फटका पाठीमागे ट्रॅव्हल होत होता आणि संदीप करवत पहिल्या एखाद्याने थांबवलं आणि त्यानंतर टिपलं। एसके ब्रँड आहे हरळचा, एसके ब्रँड संदीप करवत त्यानं हा सुंदर झेल अप्रतिम झेल टिपलाय, विकेट पहिला गमावलाय। सही का दुकान सर जी, ये गेंद तो चली जाती फाइन लेग बाउंड्री लाइन के बाद मगर संदीप थे वहां पर जिनके पास अनुभव था। एक लाजवाब एक हाथ से गेंद को रोका और दूसरे हाथ में लाजवाब अंदाज में इस कैच को बना दिया और प्रथमेश खेली को विराम लगा दिया। लाजवाब पारी खेलते हुए लौटते हुए नजर आए प्रथमेश ठाकरे। विश्वनाथ न्यू बैटर मैदान पर ताकीर होते हुए विश्वनाथ यादव फुटटॉस गेंद डीप और के बाद 6 रन कमान दीजिए। सब कहते हैं उसको थँक्यू। एक वरेड गावचा गेलाय आणि धानीव गावचा आलाय। पहिला चेंडू गुडघा थोडासा वाकवला, झुकवला
आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या स्पर्धेतला 123वा षटकार होता. 1 2 3 1 2 3 जसा 1 2 का 4 होता ना तसा 1 2 3 वाला आहे हा. 123वा षटकार विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधून आला. धावा झाला धाबल वरती 31. क्या बल्लेबाजी हो रही है. अगली गेंद रिवर्स के अंदाज में गेंद को खेला. खिलाड़ी है वहां पर मगर खिलाड़ी ने उस कैच को छोड़ दिया है. विश्वनाथ को दिया है मौका. अभी ये कितना महंगा साबित होगा साइना दाना टीम के लिए. ये तो आने वाला वक्त कहलाएगा. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप. एक झाला विणला गेला होता. थोडासा ट्रॅप होता. विश्वनाथ नेहमीच रिव्हर्स स्विच हिटचा चांगला फटका खेळतात. ट्रॅप होता. जाळं होतं. जाळं विणलं गेलं होतं. पण त्या जाळ्यामध्ये अलगद सापडला होता मासा. जसं भरती ओटी चालते ना ज्यावेळेला भरती निघून गेली ओटी का या साईडची नांगर त्या साईडला घ्यायची नाही तर मासा निघून जातो. तसा मासा हा जाळ्यात सापडलेला मासा अलगद थोडासा निसटलाय. इथून जीवनदान देखील लाभले. आता सुमित देखले स्ट्रायकर एंडला आहेत. समोर डाऊन द ग्राउंड चेंडू गेलाय एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. सुमित पहिला चेंडू बेस का दुसरा चेंडू वरती चौकार. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. शुक्रिया दीजिए. क्या बेहतरीन बल्लेबाजी और ये बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे हैं. क्या बेहतरीन बल्लेबाजी सुमित डेगरे द्वारा एक चौका आता हुआ इसको जाकर पहुंचा हुआ. 150वां ये चौका है और बेहतरीन और गेंद को गली दिशा में जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन आसानी से पूरा होता हुआ. 150 चौके पूरे होते हुए दुकान सजी इस टूर्नामेंट की शोभा बढ़ती हुई. इतने चौके और इतने सिक्सर लगे हैं. आज पाटिल परिवार खुश होगा. क्या कहना चाहेंगे आप. खुश तर प्रत्येक जण आहे कारण ज्या उद्देशानं या स्पर्धेचा 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धाफलकावरती 37-37 धावा धाफलकावरती. चर्चा आपण करतोय कारण ज्या उद्देशानं पाटील परिवारानं प्रयत्न केला गेला होता या स्पर्धेचं आयोजन नियोजन करायचं आहे. गेल्या वर्षी आपण पहिलं पर्व पाहिलं होतं. आता हे दुसरं पर्व आहे आणि त्याला पाटील परिवारचा प्रत्येकाला त्याचा गर्व सुद्धा आहे की आपलं दुसरं पर्व आहे पण प्रत्येकाला गर्व वाटावं असं हे पर्व दुसरं जे पाटील चषकाचं पाहिलं आहे की आपलं जे नाव आहे पुरापाड्याची पाटील की आपल्या परिवाराकडे आहे आणि ते सांभाळत असताना क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच आपल्या पाटील या नावाला वेगळं वजन वेगळं वलय आणि वेगळा उंची या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त होते. सही का दुकान सर जी. ये पाटिल परिवार को ऊपर वाला सही सलामत रखे जिन्होंने दूसरे साल में एक लाजवाब अंदाज में इस टूर्नामेंट को सजाया है और तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए नजर आ रहे हैं. और पाटिल परिवार भी खुश है कि इस मैदान पर तमाम दर्शक और तमाम बड़े बड़े सितारे आज इस मैदान पर आकर अपने खेल का जलवा भी करते हुए नजर आ रहे हैं. बिलकुल आपने सही कहा कारण हे जे मैदानामध्ये खेळाडू खेळतात ना मोठ्या स्पर्धेचे म्हणजे बडे मंच के बडे खिलाडी आहे. मोठ्या स्पर्धेचे म्हणजे 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख ISPL सारखी मोठी स्पर्धा या स्पर्धेमध्ये खेळलेले खेळाडू आहेत. पण ज्या ज्या वेळेला पाटील चषक येतो ना या मैदानावरती मग हे खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात. असे आहेत. सुमित खेळतोय विश्वनाथ खेळतोय प्रथमेशला पाहिलं अर्नाळचा संघ तिथे आहे. आता चार्ल्स कालच्या दिवसातला चार्ल्स आलाय गोलंदाजीसाठी. चार्ल्स ना पहिलाच साधा चार्जर नाहीये सी पिन वाला क्विक चार्जर आहे. क्विक चार्जर पहिल्या चेंडूवरती चार्ज झालाय. विकेट गॉन. थँक्यू. आणि ज्या वेळेला चारच्या हातामध्ये चेंडू द्या बॅट द्या आपल्या साईनाथ हरणासाठी काहीतरी चांगलं घेऊन येणार. काहीच मॅन ऑफ गोल्डन आर्म त्याच्या हातामध्ये चेंडू द्या विकेट घ्या. त्याच्या हातामध्ये बॅट द्या धावा करा. आणि चार्ल्स म्हणून म्हटलं ना हा सी वाला कारण क्रिकेटचा पण सी असतो ना तसा सी टाईपचा हा क्विक चार्जर आहे चार्ल्स आणि त्यानं विकेट प्राप्त केला आहे आणि तोही बिग विकेट सुमित डेकले च्या रूपानं मोठा विकेट प्राप्त झाला है. सही कहा दुकान सर जी आपने इस मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी और बेहतरीन बल्लेबाज को मैदान के बाहर भेजते हुए और जिन्होंने कल बल्लेबाजी का जलवा दिखाया वो यहाँ पर और आपने सही कहा इस मैदान पर चार्ज होते हुए नजर आ रहे हैं. क्या कहना चाहेंगे आप. चारचा नक्की झाला. ही संधी आहे या मॅच मध्ये परतण्याची संधी आहे कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा केल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा केल्यात. प्रतिस्पर्धी संघ जेवढा तगडा आहे इथून जर 37 अजून झाले तर 74 होतील आणि मग 74चा पाठलाग सोपा नाहीये या मैदानावरती. खास करून शिवान स्पोर्टची जी गोलंदाजी आहे खास करून कपिल केनेचा आपण ओव्हर पाहिल्यात मागच्या 2 मॅचमध्ये 2-3 मॅचमध्ये जे मेडन ओव्हर पाहिलं त्यानंतर 3 धावांचं षटक पाहिलंय. एका बाजूला विश्वनाथ जाधव आहे प्रथमेश आहे आणि त्याच्यासमोर 70 धावांचा पाठलाग सोपा नाहीये हे त्यांनाही माहिती आहे. सूरज पाष्टे
ज्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये कमी पडले होते प्रथमेश आणि सुमित, त्यावेळेला पहिली सुरुवात सूरजने केली होती. सूरज स्ट्राइकर एंडला. सही कहा सर जी आपने, 4 गेंदबाजी पर सूरज स्ट्राइक पर है, नॉक स्ट्राइक पर विश्वनाथ यादव है. क्या ये मुकाबला बेहतरीन होता हुआ नजर आएगा. 37 रन बने 2 विकेट के नुकसान पर. आउट साइड पर खेलना चाहते हुए मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में लाजवाब गेंदबाजी. 2 गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए मगर चार ने बैकअप किया है सर जी. बैकअप करना होगा, बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. बिलकुल बॅकअप हो जाएगा. पण तुम्हाला हरणाऱ्या टीमला बॅकअप देणारे प्रेक्षक कुठे आहेत? त्यांचा टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे ना. इतकी चांगली गोलंदाजी तिथून चालची झाली का. समोर प्रतिस्पर्धी तगडा आहे पण आपला खेळाडूही तितका चांगला आहे. चार्ल्स आहे त्याकडे तुमच्या टाळ्या त्याला प्रोत्साहन देतील. टाळ्यांचा आवाज. हरणारा टीम येऊ दे टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर. विकेट गॉन. विकेट बघा. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला होता तो. ओढसा बोट फिरवली गेली होती. बॅटच्या बाहेरील कडा थिकेज मोठा सिरा ज्याला म्हणून आणि पाठीमागे रेल्मॉननं हा जे टीमला हे षटक आहे. ज्या षटकामध्ये 2 विकेट आता म्हणून मी टाळ्या कशासाठी असतात तेही सांगेल. कारण एखादा माणूस झोपला ना मग त्याला जागा करावं लागतं. हलवून बाबा उठ आणि आवाज द्यावा लागतो की उठ. आवाज ऐसे दो की सोए को होश आ जाए और टाळे ऐसे बजाव ना की खेळणे वाले को जोश आ जाए. त्या जोश आणण्यासाठी टाळ्या आवश्यक असतात म्हणून तो टाळ्यांचा गजर झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रतीक. पण चार्ल्स ने मैच में जान आणले, बिल्कुल जान डाली इस मैच में. सही का दुकान सर, इस मैदान पर चार ने जान डाली है. मुकाबला ट्विस्ट कहानी लेकर आएगा. ये मुकाबला जैसे दर्शकों को चाहिए ये मुकाबला वैसा होता हुआ नजर आएगा. लाजवाब अब इस मैदान पर प्रतीक न्यू बैटर मैदान पर आया है. तीसरा विकेट मैदान के बाहर गया है मगर क्या ये बल्लेबाज अपने बल्लेबाजी का जलवा दिखाएंगे या गेंदबाज. चार्ल्स की अगली गेंद प्रतीक के लिए आती हुई. लाजवाब गेंद, ये मिस टाइम है. गेंद हवा में, चार्ल्स खुद उस कैच के नीचे है. कोई गलती नहीं करेंगे. चौथा विकेट का पतन होता हुआ और चार्ल्स के नाम पे तीसरा विकेट. कमान दीजिए. इश्क तेरा काय कामगिरी चालले. चार्ल्स म्हणून त्याला चार्जर म्हणतोय. प्रतीकला आल्याला मोठा फटका खेळण्याचा टॉप एज लागला आणि मग सांगितलं डेलमॉनला थांब तू, हा झेल माझा आहे, इट्स माइन, हा झेल मी टिपणार. हे चार्ल्सही सांगतोय. आणि या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर एकही धाव नाहीये. मेडनोरच्या दिशेने षटक चालले पण हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. 3 विकेट आल्यात पण हॅट्रिकच्या मोक्यावरती चार्ल्स आलाय. आणि जर का हॅट्रिक आली तर संदीप पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे हॅट्रिक साठी. म्हणून म्हटलं ना हरणाचा संघ खेळतोय. या मातीत वाढलाय, या मातीत रुजलाय, या मातीत मोठा झालाय. या मातीनं भरपूर काय हरणाच्या टीमला दिलंय आणि त्याच संघ आता झुंजतोय मैदानावरती. समोर चॅम्पियन संघ आहे पण चार्ल्स ऑन हॅट्रिकच्या मुख्यावरती चार्ल्स आलाय. सही का दुकान सर जी, इस मैदान पर हैट्रिक पर गेंदबाज आए. मोनिश न्यू बैटर मैदान पर आए हैं. दोस्तों ताली बजाइए. चार्ल्स की गेंदबाजी अच्छी लगी है तो आपकी ताली बजेगी. खिलाड़ियों का हौसला बुलंद होगा. इस मैच में ट्विस्ट कहानी लेकर आएगा ये मुकाबला. ताली बननी चाहिए. आपकी ताली बजेगी, खिलाड़ियों का हौसला बुलंद होगा. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? ना टाळ्यानं वाजला तर म्हणजे तेही सांगेल कारण शेतकरी कुटुंबातला प्रत्येक जण आहे इथे मैदानावरती. कारण शेतकऱ्याला काय वाटतं ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये एक गोष्ट घडते तर तेही सांगेल. पण हॅट्रिकच्या मोक्यावरती आहेत. www वेबसाईट क्रिएट करायची आहेत. हॅट्रिकच्या मोक्यावरती चार्ल्स आहे. स्ट्रायकर एंडला सज्ज झाला आहेत मोनिश पाटील. www पायावरती लागलाय पायावरती पण बाहेर जात होता. पंच सांगतात लागलाय पायावरती पण चेंडू थोडासा बाहेर जात होता. पण सुंदर चार्ल्ससाठी एकदा टाळ्या उद्या. काय गोलंदाजी चार्ल्सची. हरणाचा चार्जर चार्ल्स. आणि टाळ्या आल्या तर बरं वाटलं. नाही तर शेतकरी काय माहिती का पावसाळ्यामध्ये जातो शेतामध्ये काळे ढग पडतो आशेने पाहतो ढगाकडे पण पाऊस येत नाही. ढग गडगडतो पण पाऊस काय येत नाहीत. इतकी चांगली गोलंदाजी चालले. तुमच्या टाळ्यांचा आवाज काय येत नाही. टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. मॅडन ओव्हरच्या दिशेने मॅच चाललाय. हा षटक चाललंय. बघूया मॅडन ओव्हर येत आहे का. चार्ल्स स्ट्रायकर आणल्यात मोनिश. www बॅटच्या कडेला एक धाव. मॅडन ओव्हर नाही आले तरी पण चांगली गोलंदाजी. चार्ल्सनं कमबॅक केले. एक धाव, फक्त एक धाव नाही झेरबाय.
एक धावेचा 1 नंबरचं षटक जासनं हाताळलंय. सुपर बॉलिंग. 3 षटकांचा खेळ संपलाय. 38-38. Come on, DJ. थँक्यू. हे षटक आपण बघतोय जे 3 विकेट्स आला. एका धावेचा षटक, 1 नंबरचं षटक, 1 नंबरचं षटक इथून आलंय. आणि या षटकासाठी निखिल भोईर कोल्हापूर यांच्याकडनं 4 साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. चला थोडीशी घाई करा अररा टीम, घाई करा, कारण वेळ जो आहे ना वेळ निघून चाललाय. असाही वेळ निघून चाललाय आणि मॅच मध्ये जो वेळ चांगला आलाय तो पण निघून चाललाय. तोही आहे. हे षटक होतं निखिल भोईर कोल्हापूर यांच्याकडनं या षटकासाठी 4 साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. कारण अप्रतिम गोलंदाजी त्यानं साकारले आहेत. आता एक गोलंदाज चासला आपण पाहिलंय. आता दुसऱ्या बाजूला आता गोलंदाज येतोय साईनाथ अर्रायचा, ज्याचा उल्लेख आपण कालही केला होता. संदीप खरवत 40+ खेळाडू आहे. 40+ क्रिकेट जबरदस्त खेळतो. पण जसं लोणचं मुरतं, लोणचं जसं जुनं होतं, चव त्याची टेस्ट वाढते, तसा खेळाडू आहे. मुरलेला तरबेज आहे आणि तो खेळाडू आता येतोय. म्हणून मी त्याला म्हटलं संदीप खरवत. SK ब्रँड साईनाथ अर्राचा SK ब्रँड आहे. आणि समोर मोनिश आणि दुसऱ्या बाजूला विश्वनाथ. धावा दाबलवरती 38. सही का दुकान सर जी, इस मैदान पर 3 ओवर का खेल 38 रन बने हैं. 4 विकेट गंवाई है टीम ने, मगर आने वाली आखिरी ओवर संदीप खरवत के हाथ में दी गई है, जिसके बाद आना है जिन्होंने आबा फौरी का मुकाबला बेहतरीन अंदाज में खेला है. मगर आज गेंदबाजी में लाजवाब गेंदबाजी का जलवा करना होगा. पहली गेंद को स्ट्रेट ड्राइव खेला, हवा में है और कोई गलती नहीं होगी. पहली गेंद पर मिलती हुई मोनिश को बैठना होगा. 5वां विकेट की दावा. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा परवानगी सगळेवाला गाणी झाला पाहिजे, सरळ दादाचं नाव आला पाहिजे. थैंक यू. बिल्कुल आपने जैसे कहा था ना कि खेल बदलता है, गिरगिट भी रंग बदलता है. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की माणसं पण रंग बदलतात, पण बदलणाऱ्या माणसाला नियतीने सुद्धा एक धडा दिलेला होता. हा झेल बा आपण पहिला ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडू होता आणि चांगला झेल विघ्नेशने टिपला आहे. म्हणजे बदलणाऱ्या माणसाला एक नियतीने सुद्धा धडा दिला होता. जैसे कहते हैं ना कि कुछ पैसों के खातिर लोग बदल गए. बिल्कुल बदलते. कुछ लोग पैसों के खातिर लोग बदल गए, लेकिन जमाना ऐसा पलटा ना कि एक दिन वो नोट ही बदल गए. बेशक सर. एक दिवशी ते नोटच बदललेले होते. म्हणून बदलणाऱ्या माणसानं बदलू नका, इतके बदलू नका की मग पुन्हा एकदा बदल नाही करणार. आता हे लास्ट बॉल ट्रॅकिंग आहे. पहिला जर खेळ पाहिला तर पहिले जर आतापर्यंत पाहिलं तर 19 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या 12 चेंडूचा खेळ होता. त्या 12 चेंडूच्या धावामध्ये 37 आल्या, पण मागच्या 7 चेंडूवरती फक्त 1 धाव आले आणि 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. मागच्या 7 चेंडूचा हा खेळ आहे. सही का दुकान सर जी, इस मैदान पर लाजवाब गेंदबाजी. राहुल पाटिल न्यू बैटर मैदान पर आया है. संदीप खरवत को पहली गेंद पर मिलती हुई सफलता. लाजवाब कैच विशु ने लाजवाब कैच देकर नजर आते हुए नजर आए. मगर दोस्तों अभी भी 5 गेंदों का खेल आना बाकी है. ये क्रिकेट का खेल है. दुकान सर जी ने सही कहा इस मैदान पर, मगर क्या इस मैदान पर दर्शकों की महिला इस मैदान पर लाजवाब दिखता हुआ नजर आ रहा है. चला इतका चांगला स्टार्ट होता. तुम्हाला फिनिश करायच्या 50च्या जवळ तुम्हाला जायचं आहे. स्ट्रायकरला राहुल हलक्या हाताने चेंडूला खेळताय. थोडासा ऑफसाईडच्या दिशेने केल्या, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. पण आता सांगतोय विश्वनाथ, सांगतोय भाई रुको रुको, बहुत देर तक मैं नॉन स्ट्राइकर पे था, अब आप रुकिए, अब आप थोड़ा सा रुक जाइए, तुम्ही थोडं थांबा. हे सेन्सेबल आहे, हे सेन्सेबल आहे. टीम शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर साठी हे सेन्सेबल आहे, कारण ज्याच्या बॅटमध्ये एक चांगला फटका आपण पाहिला आहे विश्वनाथ जाधव आहे स्ट्रायकर एंडला. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली बॅट त्याची तळपले. आता विश्वनाथ जाधव एका बाजूला, धानिव गावचा एक हिरा, धानिव गावचा सर्वोत्तम खेळाडू, आपल्या वसई तालुक्याचा एक चांगला खेळाडू, बेस्ट प्लेअर, आणि याच अर्नालयाने प्रोड्यूस केलेला वन ऑफ द बेस्ट बॉलर संदीप खरवत आहे. संदीप खरवत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव. सही का दुकान सर जी, इस मैदान पर 4 गेंदों का खेल आना बाकी है. संदीप विश्वनाथ के लिए आती हुई फुल टॉस गेंद है. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले बल्ले, गेंद को सीमा रेखा बाहर. 6 रन कमाती है. थैंक यू. बिल्कुल बच के रहना. अगर विश्वनाथ सामने है तो बच के रहना. पण प्रेक्षकांना आपल्याला विनंती, एक महत्वाची सूचना आहे. आपण इथे मैदानावरती आल्यात, गाड्या घेऊन आल्यात, पण गाड्या व्यवस्थित पार्क करा, कारण जेणेकरून समोर पाहिलं तर रोडवरती ट्रॅफिक झाले. गाड्या आपल्या मोटरसायकल असतील, 4 व्हीलर असतील, व्यवस्थित पार्क करा. आपण थोडंसं बाजूला उभं राहा. आपल्यामुळे त्या वाहतुकीला किंवा ट्रॅफिकला काही अडचण येणार नाहीये, याची आपण काळजी घ्या.
एक षटकार विश्वनाथ जाधव यांच्या बॅटमधनं, म्हणून विश्वनाथनं त्याच करता थांबवलं. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केल्या चेंडूला डीप वरती क्षेत्ररक्षक प्रमोद लिली. प्रमोद आल्यात 2 धावा. चितेची चपलाई आहे. जितक्या वेगानं तो फटके खेळतो ना विश्वनाथ, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने तो धाव पूर्ण करतो. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. विश्वनाथची बॅट तलपणं गरजेचं होतं. धावा झाल्या धावती 47-47. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सही कहा दुकानजी, इस मैदान पर अब 2 गेंदे का खेल बाकी है, मगर 47 पर पहुंचा दिया है और विश्वनाथ जाकर पहुंचे 15 रनों पर. लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी करते हुए नजर आ रहे हैं. ये 2 गेंदों में क्या 10 से 12 रन हमें देखने को और 2 गेंदों का खेल आना बाकी. विश्वनाथ देखने को मिल जाएगी. ऑन साइड खेलना चाहते थे, चेंजअप पे इस गेंद पैरों को लगा रहा. पॉइंट गली रिजन पर जाती हुई 1 रन पूरा होता हुआ दूसरे रन की मांग है, मगर 1 ही रन मिलेगा और विश्वनाथ स्ट्राइक पर रहेंगे. स्कोर जाता हुआ 48 रनों पर. आखिरी गेंद है, न्यू बैटर मैदान पर जाएंगे. ये 6वां विकेट का पतन होता हुआ नजर आया. तो सर जी 48 बने हैं, मगर क्या आने वाली गेंद पर बड़े शॉट को हम देखेंगे? बिल्कुल, मतलब 48 प्राप्त है, लेकिन क्या पर्याप्त है? क्या मिळाल्यात 48 धावा केल्यात, फक्त त्या पुरेशा आहेत का? ते आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. फिनिश विश्वनाथही करणार. चौकारानं षटकारानं फिनिश करण्याचा प्रयत्न. आता एक चांगला चेंडू संदीप करवत, एक चांगला चेंडू तोही हाताळणार. शेवटचा बॉल आहे षटकातील. विश्वनाथ फिनिश करणार. फिनिश कॅच. ओहो, कॅच नाही. या इनिंगला समाप्ती आले. इनिंग संपले पहिली. 4 षटकांचा खेळ आणि धावा आहेत 48. 49 50 फरक थोडासा आहे, पण 49 मध्ये पण 50 आहेत. त्याच्यामुळे हा मॅच रफ अँड टफ होणार. आणि बघा शिवान स्पोर्टच्या संघाचं कौतुक यासाठी, कारण इतर संघ खेळतात ना, बॅटिंग झाली का थोडा वेळ थांबतात मग येतात, पण शिवांच्या संघाला बघा, हे व्यावसायिक खेळाडू आहेत, हे प्रोफेशनल खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहेत आपण एक चांगली स्पर्धा खेळतोय, चांगल्या स्पर्धेमध्ये आपण तिथे खेळण्यासाठी आलोय. वेळ जो आपल्याजवळ उपलब्ध आहे त्या उपलब्धीमध्ये आपल्याला फायनल ही खेळवायची आहे, म्हणून तेही लगेच मैदानाच्या दिशेने आल्यात. या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या स्थानिक खेळाडूंना, काही संघांना हे शिकण्यासारखे आहेत की वेळेची बचत कशी करायची. शिवान स्पोर्टनं ते दाखवून दिले मैदानावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 48-49 धावांचा पाठलाग होऊ शकतो या विश्वासाने हरणाला खेळायचं आहे. तर 48 आम्ही केल्यात, याला आम्ही डिफेंड करणं जाणतो हे शिवासला जाणून घ्यायचं आहे. मॅचला मजा येणार आहे. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा पाठलागावरती येऊया. थँक्यू. प्रेक्षकांना आपण दाखवलं जात आहे स्क्रीनवरती. काही प्रेक्षक जर पाहिलं तर उन्हामध्ये सुद्धा बसून आहेत आणि काही आपल्या मोटरसायकल घेऊन आल्या त्याच्यावरती बसून आनंद घेतात. काही झाडं आहेत त्या झाडांच्या सावलीमध्ये बसून या स्पर्धा, कारण प्रत्येकाला बघून नाही आवडतं. पाटील परिवाराची स्पर्धा आहे, पाटील चषक 2024 आहे आणि या रंगलेल्या मॅच पाहण्यासाठी चला सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने उतरायची आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानावरती शिवांचा संघ उतरलाय, फिल्डिंग सजवून घेत आहेत, पण ओपनिंग पेअर्स सलामीची जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवा. एक धून ऐकूया. मॅच 49-49 पाठलाग कसा होतोय ते पाहण्यासाठी येऊया, पण एक धून डीजे रेडी आहेत, एक गाणं ऐकूया. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हता रे कान्हा, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले बनात कान्हा रे, तुझ्यासाठी आले बनात तुझ्यासाठी आले बनात. थँक्यू. सर्वाधिक असं पसंती केलेलं हे गाणं आहे तुझ्यासाठी आले वनात. आणि आता फायनलच्या मॅचला जाण्यासाठी आले मैदानात. दोन्ही टीम आलेत मैदानात. फायनलला जायचंय, आम्हाला फायनलच्या दिशेनं जायचं आहे.
त्या फायनलच्या मॅचचा दरवाजा उघडणारा हा सामना आहे. झैरभाई आमच्या जोडीने आहेत. एक मोठा संघ आहे, एक मोठा संघ आहे. व्यावसायिक खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत, प्रोफेशनल खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. प्रोफेशनलपणा त्यांनी दाखवलाय, बॅटिंगमध्ये दाखवलाय, बॉलिंगमध्ये, पण मैदानावरचा त्याचा वावरही तितका चांगला झालाय. आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ अर्नाला एक मॅच एक स्पर्धा अगोदर गेल्यानंतर या संघाने सुद्धा चॅम्पियनशिप पटकावले याच मैदानावरती. त्याच्यामुळे आता बघूया ते फायनलला पोहोचतात की गेल्या वर्षीप्रमाणे शिवांचा संघ पुन्हा एकदा चॅम्पियनशिपच्या दिशेने जातोय. सही का दुकान सर जी, इस मैदान पर कौन सा टीम आगे जाएगी? इस मैदान पर सेमीफाइनल का मुकाबला है. आपने उमेमान की टीम को देखा लकी ड्रॉ में फाइनल में जाते हुए, मगर प्रमोद लिली एक तरफ है तो एक तरफ डायमंड है. एक लाजवाब और गेंदबाजी पर है प्रथमेश ठाकरे. 24 गेंदे हैं, 49 रनों की दरकार है. मुकाबला एक लाजवाब है, मगर जवाब देना होगा इस मैदान पर. कहो तो 12 के रन से बल्लेबाजी करनी है. हर ओवर में एक सिक्सर आएगा तो ये मैच बनाने का मौका मिलेगा. बिलकुल आपने सही कहा. 12च्या वरची सरासरी राखायची आहे, 12.25ची सरासरी राखायची आहेत. प्रमोद लिली आणि डेल्मॉन ही जोडी मैदानावरती आणि गोलंदाजीसाठी प्रथमेश ठाकरे पहिले षटक हाताळण्यासाठी. आत येणारा काय चेंडू हाताळलाय, आत आलाय थोडासा तो ओढ आपण बघितला तर चेंडू आत आलाय. पहिला चेंडू ऍज युजल प्रथमेशने चांगला स्टार्ट केलाय. पहिला चेंडू निर्धाव. सही का सर जी, जादू फेरी थी उस गेंद पर और प्रमोद लिली को कदमों का इस्तेमाल करने लगाया था, मगर गेंद और बल्ले का संबंध है. गेंद विकेट कीपर की दशा में. अगली गेंद आउट साइड खेलने का गेंद शरीर को लगे प्रथमेश खुद जाकर उस गेंद को फील कर पाएंगे. एक रन निकालने का मौका अंपायर का निर्णय. लेग बाय आता हुआ एक रन के साथ खाता खोला है टीम का, मगर प्रमोद लिरी को भी अपना खाता खोला होगा. स्ट्राइक पर डॉलमन है. अब गेंदे रहेगी मैदान पर, इस मैदान पर 22 और 48. क्या कहना चाहेंगे सर जी? कालचा दिवस आपण डेल्मॉनची बॅटिंग पाहिले. एका सामन्यामध्ये त्याने 3 षटकार ठोकले होते. कालच्या दिवसामध्ये एक सामना असा होता ज्यावेळेला डेल्मॉननं 3 षटकार. आता ती गरज आहे, आता ती गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट आहे की इथे तुमच्या बॅटमॅनना धावा येणं आवश्यक आहे. प्रमोदने बॅटिंग केले काल. एक मॅच जो आपल्या हातातनं निसटतोय त्यावेळेला मोक्याच्या वेळेला मोठा फटका खेळला होता प्रमोद लिलीनं, पण आता बॅट डेल्मॉनची तळपायला हवी. दुसऱ्या बाजूला एक अनुभवी गोलंदाज, धावून सुलागून टेनिस क्रिकेट मधले इतका सामने खेळून जो मैदानावर दाखल प्रथमेश ठाकरे त्यालाही माहिती आहे कितकित काय ताकद आहे डेल्मॉनची, काय स्ट्रेंथ आहे, काय स्ट्रॉंग झोन आहे त्यालाही माहिती आहे. प्रेक्षक बघा चारी बाजूला स्तब्ध आहे, बरोबर टक लावून या मॅच कडे बघतोय. हा मॅचही तसाच आहे. चेंडू बराच वर गेलाय, बराच वर 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 वर. जे सुटलाय, जे सुटलाय. जितका वर गेला होता तितक्या अपेक्षा, आशा आणि जीव पण टांगलेला लागलेला होता. काही काळी तर मोठा श्वास धरला होता, म्हणजे 20-25 मिनिटं 20-25 सेकंद त्यांनी श्वासच घेतला नाही. एवढा मोठा श्वास घेतला गेला होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 10 फलक 3. सही का दुकान सर जी, बहुत गेंद उछाई गई थी मगर वहां पर मोनिश से नाकाम रहते हुए इस कैच के लिए. अगली गेंद डेल्मॉन के लिए आती हुई प्रथमेश ठाकरे द्वारा. फुल टॉस गेंद है, गेंद को आउट साइड पर खेला है. गेंद डीप मिड विकेट पर जाती हुई विश्वनाथ जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे. 1 रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी. 1 रन के साथ इसको जा पाता हुआ 4. 45 रनों की और दरकार है इस मैदान पर. गेंद आने रहेगी 20. क्या करेंगे दुकान सर जी? 45 पाहिजे, पण अजून एक मोठा फटका पाहिजे प्रत्येक ओव्हरला. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका पाहिजे. आता विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. टीम चिवान स्पोर्टच्या संघाला त्यांनाही गडीबाद करायचा आहे, त्यांना विकेट घ्यायचं आहे. आणि त्याच वेळेला पाटील परिवारातील सदस्यांचं सुद्धा आगमन झालंय. क्रॉस बॅट आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आकाशने केलाय. हे 3 पिढ्यात आपण पाटील परिवाराचा जसं आपण पाहिलं तर बुजुर्ग सुद्धा आहेत. सुशीला पाटील यांचं इथे आगमन होतंय. हे 3 पिढ्या आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, नातवंड आहेत, मुलं आहेत, हे सर्व आहेत. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं या सर्वांचंच आगमन व्यासपीठावरती होते. पाटिल परिवार के तमाम सदस्य आते हुए नजर आ रहे हैं. अगली गेंद डेल्मॉन के लिए आती हुई रिवर्स के अंदाज में खेला. गेंद अब टर्नमान पर ट्रैवल हो जाएगी. गेंद को रोका जाएगा या गेंद निकल जाएगी बाउंड्री के बाहर. एक लाजवाब फील्डिंग, मगर गेंद को रोका गया है. 2 रन रोकने में नाकाम रहेंगे या तीसरे रन की मांग होगी. नहीं, 2 रन रोकेंगे. लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ. इस 2 रन के साथ इसको रख सकता हुआ 7. अभी भी 42 गेंद मैदान पर आने बाकी रहेगी 18. कमान डीजे. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. पाठीमागे आकाश होते
ते गेले. पहिलं त्यांनी रोखलं या चेंडूला आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती 7. बिनबाद 7. बिनबाद आहे पण दमदार खेळायचं आहे. बिनबाद आहे पण दमदार तुम्हाला खेळायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवांश स्पोर्ट, त्यांना तर माहिती आहे चॅम्पियन ते होतेच ना, चॅम्पियन होते त्यामुळे त्याला माहिती आहे की चॅम्पियनशिप पटकवण्यासाठी काय करावं लागतं. चॅम्पियन बनने के लिए क्या करना पड़ता है वो तो उन्हें पता है. म्हणून त्यांनी दुसऱ्या षटकात संधी विश्वनाथ जाधव यांना दिले. सही कहा दुकान सर जी. इस मैदान पर हम इरादे लेकर आए. पहले साल हम चैंपियन थे, ये साल भी हम आए हैं तो यहाँ पर पाटिल परिवार की ट्रॉफी को लेकर जाएंगे. मगर इस मैदान पर लड़ने के लिए प्रमोद लीली भी तैयार है, नॉर्मन नॉन स्ट्राइक पर है, साइनाथ अन्ना भी तैयार है कि हम भी आए हैं इस मैदान पर पाटिल परिवार की ट्रॉफी लेने के लिए. 18 गेंदे 42 की दरकार. शॉट गेंदे हुक्का शॉट का है और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा मेरा बार. कमांड दीजिए. अरे दादा तुकडा शॉट तू काही शिकला. थँक्यू. काय गाणं डीजे वाल्यानं बनवलंय. सुपला 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 स्ट्रोक. तिथून योग्य वेळेला योग्य गाणं वाजलं का बरोबर प्रेक्षक पण खुश होतात. तसा सुपला स्ट्रोक स्कूप होता पण स्कूपला स्ट्रोक केलाय प्रमोद लिलीनं. प्रमोदला एक मॅच विनिंग खेळ खेळायचे आहे. प्रमोदला एक मॅच विनिंग नॉक खेळायचं आहे. ज्या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. इथे थांबायचं नाही, थांबायचं नाही कडे थांबायचं नाही. ते गाणं असतं ना, तुला लढायचं आहे, लढायचं आहे हेच ध्येय ठेवून त्यालाही खेळायचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. प्रमोद लिलीच्या बॅटमधून चौकार आलाय. धावा धावफलकावरती आहे त्या 11 धावा धावफलकावरती. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटच्या आतल्याकडे लागतो. मिडॉनला फील्ड केलं जाईल. कपिल पोचतील चेंडूवरती. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा आहेत धावफलकावरती 12. आपण खेळ जर पाहिला तर आतापर्यंत जो प्रयत्न केला गेला होता पाटील परिवाराच्या वतीनं किंवा ज्या उद्देशानं या स्पर्धेचे आयोजन नियोजन केलेलं आहे ते सक्सेस, याचा अर्थ यशस्वी होताना आपण पाहतोय. धावा आहेत धावफलकावरती 12. कारण ते या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना बघा काय केले. एक चांगला खेळ पाहायला मिळाला प्रेक्षकांना म्हणून खुला गट होता, ओपन गट होता. त्याच्यानंतर एक गाव एक संघामध्ये खेळता यावं याची संकल्पना होती. आणि दुसरं होतं ज्या समाजातनं आपण येतोय त्या आगरी समाजाचा सुद्धा एक राखीव दिवस होता. तिन्ही गोष्टी होत्या. आगरी समाजातील खेळाडू खेळले होते, एक गाव एक संघातले खेळाडू खेळले आणि प्रेक्षकांना या मैदानावरती खेचून आणण्यासाठी ओपनचे खुल्या गटाचे खेळाडू पाहिजे होते. या तिन्हींचं मिश्रण या स्पर्धेसाठी लाभलंय. धावा आहेत धावफलकावरती 12. सही जिक्र किया दुकान सर जी. ये दर्शकों ने दिखा दिया क्या पाटिल परिवार की टूर्नामेंट क्या है. और दोस्तों वाकई में आज पैसा वसूल टूर्नामेंट है और पाटिल परिवार भी खुश है इस मैदान पर. ये तमाम दर्शकों को देख के और तमाम ये टेनिस के सितारों को देखकर एक लाजवाब मुकाबला है. अभी भी मुकाबला रुका हुआ है. 10 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है और 10 गेंदों में 37 रनों की दरकार है. 16 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 16 गेंदों में अभी भी यहाँ पर 37 रनों की दरकार है. लाजवाब मुकाबला. थोड़ा सा मुकाबला रुका हुआ मैदान पर है. ये वक्त जा रहा है मगर किसके लिए अच्छा और बुरा लेके आएगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. दुकान सर जी जसं आपण चर्चा करतो या स्पर्धेच्या निमित्तानं काय उद्देश होतं किंवा कशा पद्धतीनं या स्पर्धकांना सांगणं गरजेचं आहे की एखादी स्पर्धाचं मग त्याचा एम, त्याचा गोल, त्याचं ध्येय, त्याचं लक्ष्य काय की काय उद्देश आहे आणि तो उद्देश आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. 16 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. डेलमॉन स्ट्रायकर एंडलाय. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव. या दुसऱ्या षटक हाताळण्याची संधी त्याच करता त्याने दिले. माहिती आहे त्यांना अशी परिस्थिती आहे विकेट आपल्यालाही पाहिजे. त्यांना विकेट पाहिजे, यांना मोठा फटका पाहिजे, यांना सिक्सर पाहिजे, त्यांना डब्ल्यू पाहिजे. डब्ल्यू सिक्सर 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 डब्ल्यू नाही सिक्सर. षटकार. सिक्सर 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 पाहिजे होता. डेलमॉनच्या बॅटमधून सिक्सर आलाय. सिक्सर आल्यानंतर एखादा स्फोट व्हावा तसा आवाजही आलाय. धावा झाला धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. 15-31 का मामला है.
ये देखना होगा, बहुत बाहर है, हम स्टंप के बाहर, वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। अब 15 में 30 बनाने हैं, हर गेंद पर 2 रन बनाने हैं। डॉयलमैन मैच ऑन है, आपकी ताली बजेगी, ये बल्लेबाज का हौसला बुलंद होगा, आप ताली बननी चाहिए। दोनों टीमें पैकेज की तरह है, हम भी इरादे लेकर है, इलाका किसका भी हो, धमाका हमारा होगा। बिलकुल धमाका हुआ आहे, पण त्या बाजूला वार झालाय, आता इथून पलटवार, पलटवार नाही झालाय, पलटवार नाही झालाय, पलटवार, चेंडू सीमारेषा पार, चौकार। आग आग पंछी पंछी तू नाही देव सांगू करशील थँक्यू। हा फटका बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला होता, बोटी थोडीशी फिरवली होती, फिंगर रोल झाले होते, बीट झालाय, हा चेंडू थोडासा उसळलाय, जसा जितका उचललाय ना जहीर भाई, जितना ये ऊंचा उठा ना, साईनाथ हरणाले की उम्मीदें उतनी ऊंची उठी थे, ये उम्मीदों वाला चौका था, हा चौकार आलाय, धापलकावरती धावा आहेत 23। समीकरण बघूया, इथून खेळ राहिला 14 चेंडूचा खेळ आहे आणि 26 करायचे आहेत, 1 4 2 6। सही का सर जी, इस लाजवाब मुकाबला है, 14 गेंदें 26 की दरकार है। अगली गेंद डायमंड गिलाती हुई, फुल टॉस गेंद मिस कर गए, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल, अब प्रेशर बनेगा, कभी एक गेंद डॉट होगी, हर गेंद पर समीकरण भी चेंज होगा। 13 गेंदें 26 की दरकार है, इस गेंद दोनों टीमों के लिए होगी विशेष। दुकान सर जी बिल्कुल विशेष आहे, कास आहे, पण हा फुल टॉस मिस केलाय, फुल टॉस तुम्ही मिस केलाय। आता हे टेन्शन वाला खेळ आहे, प्रेशर वाला खेळ आहे, शेवटचा बॉल आहे षटकातील, मिस टाइम झालाय, मिस टाइम, क्षेत्ररक्षणापासून लांब आहे, चेंडू चालला, एक धाव, या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। आता कहाणी आले, 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकानंतर आहेत 25 आणि 2 षटकामध्ये करायच्या आहेत त्या 24, 25 केल्यात, 24 करायचे आहेत, 12 चेंडू आणि 24 धावा, 1 डझन चेंडू 2 डझन धावा। सोल्याव बाई सुन झुलली सोल्याव बाई सुन झुलली सोल्याव बाई सुन झुलाली आई सोल्याव बाई सुन झुलाली थँक्यू। आपण स्क्रीनवरती तर पाहिलं तर हे सर्व पाटील परिवारातील सदस्य आहेत, सर्व सिनियर असतील, वरिष्ठ असतील, महिला वर्ग सुद्धा आहेत, महिला भगिनी आहेत, सुनाई आहेत, या सर्वांच्या चेहऱ्यावरती एक सॅटिस्फॅक्शन आहे, समाधान आहे की आपण पाटील परिवाराचं एक जे नाव आहे, जे आपल्या पूर्वजांनी नाव केलं होतं, नाव कमावलं होतं, ते आज पिढी फक्त नाव ठेवत नाही तर नाव वाढवत आहेत। खऱ्या अर्थानं नाव पुढे नेण्याचं काम पाटील परिवाराचं नाव या स्पर्धेच्या निमित्तानं का होईना ही पिढी करते, म्हणून हे समाधान आहे, हे सॅटिस्फॅक्शन आहे, हे समाधान आहे की जो पाटील परिवाराचा वारसा कैलासवासी नारायण गोविंद पाटील, कैलासवासी लक्ष्मण गोविंद पाटील आणि कैलासवासी दामोदर सुवार पाटील यांनी जो चालू ठेवला, तोच वारसा ही पिढी चालू ठेवते। 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी। मागच्या 2 मॅच मध्ये एक मेडन ओव्हर ज्याने हाताळले कपिल केने आणि स्ट्राइकर आहे प्रमोद लिली। सही का दुकान सर जी, 12 गेंदें 24 की दरकार है, हर गेंद पर डबल करना है, मगर ये मैच होता हुआ नजर आएगा। 12-24 है, कपिल केने गेंदबाजी पर है, प्रमोद लिली स्ट्राइक पर है, एक सिक्सर लगाया है, स्ट्राइकर प्रमोद लिली आहे। पहिला चेंडू शरीरावरती चेंडू आदळलाय, थोडस वर 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 आदळलाय, पायावरती जरूर आदळला, लेग बाईचा इशारा पंच सांगतात, शरीरावरती जरूर चेंडू आदळला, पण थोडा थायपॅडच्या ठिकाणी हा चेंडू आदळलाय। पहिला चेंडू आणि कपिल केनेच्या या ओव्हरवरती लक्ष असणार आहे, एक मॅडन ओव्हर होती, एक 3 धावांचं षटक होतं, त्याच्यामुळे कपिल केनेची ओव्हर या षटकामध्ये किती धावा करणार याच्यावरती साईनाथ हरणाला डिपेंड आहे, आणि या षटकामध्ये किती धावा करू नाही देणार हे शिवान स्पोर्ट चॅलेंजर, चॅलेंज त्याच्या नावावरती आहे, चॅलेंज त्यांनी दिले आणि चॅलेंज हरणाने स्वीकारले। सही का दुकान सर जी, इस मैदान पर 11 गेंदें 23 की दरकार है, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आया है, और एक एक गेंद अब इवेंट लाजवाब मुकाबला है, इस मैदान पर खेलना होगा, जी जान लगानी होगी, पसीने गंवाने पड़ेंगे, और इस मैदान पर कहते हैं ना, इस मैदान पर जी जान लगाएंगे तो मेहनत करने वाले को ऊपर वाला देकर जाता है। बिल्कुल खिलाड़ी लगा रहे जी जान खिलाड़ी भी लगा रहे, जी जान लगते, लावली जाते। पायावरचा चेंडू आता हवेत केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 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 झेल, कपिल केने ज्याचा उल्लेख केला होता, ओके ओके कपिल केने, विकेट गडी बाद।
कर दादा हो हलू हलू नाच जा मागे आयटम हात नको लावू जा कामावर कुठे कुठे जाय नाचत माझा मन थँक्यू थँक्यू कपिल केने के आता काय मध्ये व्हॉट्सअप किंवा इंस्टावरती ज्यावेळेला ओके लिहायचं असतं ना त्यावेळेला के लिहितात. ओके ओके. आता कपिल केने आल्यावरती चॅलेंजर सांगतो आपल्या टीमसाठी पण ओके ओके. हे ओके ओके आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खेळायचा प्रयत्न होता, चांगला झेल डीप वरती प्रथमेश तिथून आले होते आणि प्रथमेशने हा चांगला झेल टिपलाय. आणि आतापर्यंत आज दिवसभरामध्ये पाहिलं ना कपिल केनेने म्हणजे 3 ओव्हर आणि 2 चेंडू हाताळलेत. कपिल केनेने आजच्या दिवसामध्ये 20 चेंडू हाताळलेत आणि 20 चेंडू मधले 12 चेंडू निर्धाव, 12 डॉट बॉल आहेत जे आता स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. 20 चेंडू मधले 12 डॉट बॉल. बघा काय कामगिरी कपिल केनेची या स्पर्धेमध्ये. गोरसईकडनं खेळताना आपण पाहिलंय. आता गोरसई बी तर मोठा संघ आहे तिथून खेळताना आणि जो आलेला अनुभव इथून दाखवत आहे कपिल केने. सही का सर जी, इस मैदान पर एक लाजवाब गेंदबाजी और जर्सी भी क्या है उनके बदन पर आप देखते हैं नजीमुल्ला ट्रॉफी जो खेली गई थी. लाजवाब मुकाबले हैं. अब गेंदें इस मैदान पर बची है 10, अब 10 गेंदों में बनाने हैं 23 और विघ्नेश न्यू बैटर मैदान पर गए हैं प्रमोद का साथ देने के लिए और साथ देना होगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. 10 गेंदें 23 की दरकार है. कपिल गेंद, अगली गेंद कपिल की रिवर्स के अंदाज में खेलने का, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में. ये 13वीं गेंद डॉट है. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. अप्रतिम अप्रतिम या विकेटवरती अप्रतिम गोलंदाजी चालू कपिल केनेची. आता विघ्नेश आहे ज्याला आम्ही विशेष म्हणतोय. आता विशेष खेळी, स्पेशल खेळी, स्पेशल इनिंग तुम्हाला साकारायची आहे. स्ट्रायकर एंडला आहे विघ्नेश. विशेष 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 स्पेशल स्पेशल षटकार. तुझी जरा धीरे चल, बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी. थँक्यू. बिलकुल बिजली 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 स्पेशल है, स्पेशल खेळाडू है. आणि आज जरी जहीर भाई हम पासवर्ड भी बनाते हैं ना तो पासवर्ड वाला भी पूछता है भाई भी अल्फाबेट डालिए, न्यूमेरिकल डालिए, लेकिन स्पेशल कैरेक्टर डालिए तरच मैं पासवर्ड बनतो, नाही तर पासवर्ड नाही बनत बरेच वेळेला. तसा स्पेशल कैरेक्टर है. स्पेशल कैरेक्टर तुम्हाला टाकायचं होतं. आता जैसे गलत पासवर्ड से जब मोबाइल का लॉक नहीं खुलता, गलत तरह से खेलोगे तो जीतोगे कैसे, तसा खेळ आहे. विजय नेहमीच आपल्याला सांगतात ज्या पद्धतीनं हा षटकार आला. आता कहाणी आले 8-17. थोडंसं घाई करा, वेळ कमी आपल्याजवळ. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. टाळ्यांचा गजर एका डगआउट मध्ये आलाय. आता बघूया तो आवाज दुसऱ्या डगआउट मध्ये जातोय का पुन्हा एकदा त्याच डगआउट मध्ये. सही का दुकान सर जी, बेहतरीन गेंद थी और बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज गॉन. एक हमारी बल्लेबाज गॉन. कमांड दी जाए. थँक्यू. म्हणून मी म्हटलं होतं ना की याच्या अगोदर हरणाच्या डगआउट मध्ये आवाज आला होता, टाळ्यांचा आवाज. आता या डगआउट मध्ये आवाज येणार का? बिलकुल आलाय. आता शिवांच्या डगआउट मध्ये आवाज आला. कपिल केने अजून एक विकेट. विघ्नेश माघारी परतलाय पण मैदानावरती आलाय. कालच्या दिवसाचा हिरो, कालच्या दिवसाचा मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक, कालच्या दिवसामधला चार्जर चार्ल्स मैदानावरती दाखल झालाय. आणि बघतोय अपेक्षा आता वाढलाय. तो उतरत असताना मैदानावरती आवाजही आलाय, टाळ्यांचा गजरही झालाय. जसा इंटरनॅशनल वरती आजही MS धोनी उतरल्यानंतर आवाज येतोय ना, तसा आवाज टाळ्यांचा गजर चार्ज आल्यानंतर झालाय. सही का दुकान सर जी, इस मैदान पर चार्ज आए हैं. 7 गेंदें 17 की दरकार है. ये गेंद के लिए बहुत लाजवाब होगी. कपिल केने इस मैदान पर गेंदबाजी का जलवा बिखरेंगे. चार्ज बल्लेबाजी जिन्होंने काल के दिन अपने नाम पर लाजवाब बल्लेबाजी किया था. बैटर गेंद का कोई संबंध नहीं. ओवर नंबर 3 का खेल समाप्त. 6 गेंदें 17 की दरकार है. 3 बड़े शॉट खेलने होंगे, मगर वो कौन करेगा? बल्लेबाज कर पाएंगे या गेंदबाज? मगर यहाँ पर खलनायक नायक बनने का मौका है. एक हीरो बनेगा तो एक जीरो बनेगा. मगर एक ब्रेक लेते और ब्रेक के बाद आते 6 गेंदें 17 बार. कमांड दीजिए. देवी बेटी है कारला डोंगर में. थँक्यू आयोजकांना. सूचना आहे थोडासा वेळ आपल्याजवळ कमी आहे का फायनलचा मॅच आपल्याला पूर्ण करायचा आहे. कपिल केनेला बघा 4 मॅच मधले 4 ओव्हर
4 ओव्हरमध्ये 15 डॉट बॉल 4 विकेट. एकदा कपिल केनेसाठी जोरदार टाळ्या करा. काय अप्रतिम 24 चेंडू मधले 15 चेंडू त्यांना डॉट बॉल हाताळल्यात. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी या मैदानावरती. आतापर्यंत कित्येक स्पर्धा झाल्या. वन ऑफ द बेस्ट स्पेल, सर्वोत्तम स्पेल असावा. 4 षटकं आतापर्यंत हाताळली, 15 डॉट बॉल आतापर्यंत हाताळल्यात कपिल केल्याने आणि 4 विकेट प्राप्त केल्यात. और सर जी स्मृति की विकेट पर डालना एक लाजवाब गेंदबाजी का दर्जा होगा. और क्या बेहतरीन गेंदबाजी की है. 4 मैच खेले हैं, लाजवाब गेंदबाजी का जलवा किया है. मगर अब आखिरी गेंद ओवर दी गई है. राहुल पाटिल के कंधे पर जवाबदारी है. स्ट्राइक पर प्रमोद लिली है. मगर कौन बनेगा हीरो, कौन बनेगा जीरो, कौन बनेगा खलनायक, कौन बनेगा नायक. सर जी क्या कहना चाहेंगे. 6 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. राहुल पाटील बिनार गावचा खेळाडू आहे आणि समोर आहे हरणायसा प्रमोद लिली. प्रमोद लिली आहे. 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू हाताळतोय राहुल पाटील. कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता चेंडूला. डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश पोचल्यात. एक धाव थ्रो बघा प्रथमेशचा. पण आता चार्ल्स आहेत, नजरा चार्ल्स वरती आहेत. बिलकुल उम्मीद जागी है, उम्मीद की किरण जागी है. जैसा स्वामी विवेकानंद ने म्हटलं होतं की सब कुछ हारने के बाद और बुरा क्या है. तब उन्होंने कहा था उस उम्मीद को हारना जिस उम्मीद के बदौलत आप सब कुछ पा सकते हो. ती उम्मीद नाही हारायची आहे. उम्मीद पे दुनिया टिकी है. उम्मीद नाही हारायची आहेत. 5 चेंडू 16 धावा. राहुल पाटील डॉट बॉल. राहुलही तयार आहे. राहुलला माहिती आहे मी जर चांगलं पाऊल टाकलं तर टीमला विजयाची चाहूल लागेल. त्यामुळे राहुल जपून टाकतोय पाऊल. टीमला जायचं आहे विजयाची चाहूल. क्या बात है. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. 4 गेंदें 16 की दरकार है. मगर ये 2 गेंदों पर एक बड़ा शॉट. मैच फिर से ऑन होता हुआ नजर आएगा. राहुल पाटिल गेंदबाजी स्ट्राइक पर 4 है. कदमों का इस्तेमाल किया है. गेंद को खेला एक्स्ट्रा बाउंड्री लाइन के बाद. 6 रनों के लिए फर्राश. कम ऑन डीजे. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. शुक्रिया डीजे. दुकान से ये कल की शाम का मैच है. कल की शाम थी, ये आज की शाम है. क्या कहना चाहेंगे आप. बिल्कुल कल की शाम हो, आज की शाम हो. आज की शाम किसके नाम, किसके नाम. साईनाथ हरणाला शिवान स्पोर्ट. पण पैसा वसूल मॅच आहे. जोरदार टाळे होऊ दे एकदा. खरं आता मॅच आला 3दा. एकदा 2दा नाही तर 3दा. कालचा पण होता 3दा. काली असा खेळ होता. त्यानंतर 2दा झाला होता. पण तो 2दा होईल की पुन्हा एकदा 3दा वरती धमाका होईल. 3दा वरती ब्लास्ट. एक ब्लास्ट केलाय चार्जनं. चार्जर म्हणून म्हटलं ना सी पिन वाला चार्जर आहे, क्विक चार्जर आहे. चार्ज केलाय. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. बॅटच्या कडेला लागलाय चेंडू. झेल टिपलाय आकाशनं. विकेट गॉन. गरीबा थँक्यू. बिलकुल धोका पत्करून तुम्हाला खेळावं लागतं. कारण रिक्स तर तुम्हाला घ्यावी लागते. जिंदगी जीने का मजा तब है जब जीवन में इश्क हो, और क्रिकेट खेलने का मजा तब है जब थोड़ी सी रिक्स हो. त्यामुळे रिक्स होता, धोका होता, धोका होता. तो खतरा धोका तुम्हाला स्वीकारायचा होता आणि तोच धोका पत्करत असताना हमला करने की कोशिश शिकारो के वापिस आहे. चार्ज गेल्यात. आता संदीप करवत आल्या. 2 चेंडू. कालचा सीन जसा आपल्या महिला भगिनी भरपूर आहेत. ज्यावेळेला टीव्हीला एपिसोड बघतात ना, तर एका दिवसाचा एपिसोड चुकला ना तर पुन्हा बघतात बाबा काल काय घडलं होतं. आता तसं जर काल घडलं होतं ते जर आज परत एकदा घडलं तर मजा येणार आहे. 2दा आहे. कारण ते बघतात बाबा कालचा एपिसोड मिस केलाय, काल काय झालं होतं, तर पुन्हा एकदा बघितलं होतं. जसा एपिसोड रिपीट होतो बघूया कालचा मॅच रिपीट होतोय का. 2-10 मॅच आहे. सही का. इस मैदान पर 2 गेंदे 10 रन. प्रेक्षकांना सामन्यासाठी जोरदार टाळ्या. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅचला जिंकवलं संदीपनं 2-10. वेगवान राहुल सांगतोय नाही आम्ही चॅम्पियन आहोत, चॅम्पियनशिप साठी आलोय आणि ते राहुल दाखवतोय. डॉट बॉल. उमेलमान टीम रेडी राहा. पण उमेलमान टीम
चलिए गेंद हवा में है, विश्वनाथ जाधव चेंडूच्या खाली आणि एक फायटिंगचे स्पिरिट संपले. चॅम्पियन सारखा खेळलाय शिवान स्पोर्ट, पण हरणारा साईनाथही काय कमी होता, त्यानेही चांगली सुंदर वृत्ती दाखवली. समोर टफ जो क्रिकेट खेळलाय साईनाथ हरणाला, पण अभिनंदन शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर उमेलमान. आपण लगेच या मैदानाच्या दिशेने आणि शिवान स्पोर्ट्स प्रथमेश आपल्या टीमला तिथेच थांबवा, खेळपट्टीवरती थांबवा. लगेच आपण टॉस करतोय आणि उमेलमान टीम आपण लगेच मैदानाच्या दिशेने चला. एक कॅश प्राइज आहे चार्ल्स आपल्यासाठी, 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे जे अनिल भोईर यांनी लावलं होतं कोल्हापूर यांच्याकडनं. 200 रुपयाचं. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. लगेच आपण मॅच करा. फायनलचा मॅच पूर्ण उजेडामध्ये होणं गरजेचं आहे.